बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मोर्चा। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी छगन भुजबळ मैदानामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह ओबीसी नेते राहणार उपस्थित। बीडमधील मेळावा ओबीसींचा नसून विशिष्ट जातीचा। महाएल्गार मेळाव्यावर मनोज जरांगेंचा हल्लाबोल। मोर्चे काढणारे ओबीसींचे शत्रू असल्याचा टोला। मराठा कुणबी जीआर रद्द होत नसतो, जरांगेंना विश्वास। बीडचा मेळावा हा सरकारसाठी अल्टिमेटम। 10% मराठ्यांना घाबरताय, आम्ही 60% आहोत, सरकारनं सावध व्हावं, लक्ष्मण हाकेंचा इशारा। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना लक्ष्मण हाकेंचं आव्हान। सरकारमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। अद्याप केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला नसल्याचा वडेट्टीवारांचा दावा। शेतकऱ्यांनी दिवाळी काळी साजरी करावी, वडेट्टीवारांचं आवाहन। सोलापुरात भाजपचा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला धक्का। 2 माजी उपमहापौर, 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। पक्षप्रवेशानंतर रात्री फडणवीसांची घेतली भेट। सोलापुरात 4 माजी आमदार भाजपच्या गळाला। मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात राजकीय खेळी। फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर रात्री खलबत। पक्षप्रवेशाचा मुहूर्त लवकरच ठरणार। राज्यात निवडणुका होतील की नाही याबाबत शंका। निवडणुकांबाबत भास्कर जाधवांचं मोठं विधान। आता मतदार जागरूक झालाय, निवडणुका सरकारला जड जाणार असल्याचंही वक्तव्य। ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र येणार। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन। शिवाजी पार्कवरील कार्यक्रमात उद्धवराज भेट होणार। ठाण्यातील 14 धोकादायक इमारतींना नोटीस। पुनर्वसनाला काहींचा विरोध, काही जणांकडून समर्थन। लोकांना घरं खाली करायला लावणं ही अतिशय वेदनादायक बाब। अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। स्वदेशी बनावटीचं तेजस विमान थोड्याच वेळात भारतीय वायुदलामध्ये सामील होणार। नाशिकमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा।